तरी त्यात आपल्याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकरच्या. बघा आता मी कुकरला झाकण लावते. आणि अगदी असे आपण असं आज आपण कसं भाज्या वगैरे आहेत ना, त्यामुळं नाही तर तसं मोस्टली भात केल्यावर अगदी बोटाचे 2 कांडे पाणी बरोबर त्याच्यावरती राहिलं ना, बरोबर भात शिजतो. पण आज थोडंसं जास्त टाकायचं आपल्याला, त्यामुळे मी थोडं जास्त टाकलंय पाणी. तर आता आपण त्याच्यात 3 शिट्ट्या करून बघा. तर आपण ना वेगवेगळे भात करत असतो आणि एकच भात खायला आपल्याला नेहमीच आवडत नाही बघा. वरण भात खायला किंवा वाटाणा भात म्हणा, कारण मी भरपूर अशा भाताच्या रेसिपी टाकल्यात आणि मला खूप साऱ्या रेसिपी येतात भाताच्या आणि खूप मस्त येतात त्यातून. तर नमस्कार मंडळी, अर्नज रेसिपी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जो सपोर्ट करताय त्याबद्दल खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे. आणि आज आपल्याला करायचं आहे बघा सिंपल मसाले भात. कारण आपण एक 8 दिवसापूर्वी वाटाणा भात केला होता. एक दिवस व्हेज दम बिर्याणी टाकली, एक दिवस चिकन बिर्याणी टाकलेली, दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी टाकलेली आहे आणि एक दिवस पुलाव टाकलेला आहे. तर आज आपल्याला सिंपल मध्ये मसाले भात करायचा आहे. वाटाणा भात पण मी टाकलेला आहे बघा, एकदम साधा सोपा आणि आपल्या झटपट रेसिपी. आपल्या रेसिपीचं नावच की झटपट रेसिपी, पटकन होणाऱ्या रेसिपी. त्यामुळे सगळ्यांनी अशा झटपट न वेळ वाढता आणि जास्त वेळ न लागता फटाफट रेसिपी करायच्या, त्यासाठी मी घेऊन आलेली फटाफट रेसिपी. तर आपल्याला आपण आज घेऊन आलोय बघा मसाले भात करायचा आपल्याला. तर त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला हे आपण बघूया. पण आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आपल्या जे तुम्हाला व्हिडिओ येतात ते दुसऱ्यांना शेअर पण करत जा, लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि असंच प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या. तर चला करूयात आपण रेसिपीला सुरुवात. भातासाठी काय काय लागणार आहे आपण साहित्य बघूयात. मी इथे 3 कांदे मिडियम साईजचे कांदे आहेत, असा उभा कांदा कापून घेतलाय. एकच गाजर आहे, सगळं धुवून घ्यायचंय मला अजून. आणि 2 टोमॅटो आहे, 2 शिमला मिरची कापून घेतली, हे सगळं धुवून घेतलंय. आणि बटाटा घेतलाय, एक बटाटा मोठा घेतलाय बघा. आणि 150 ग्रॅम मटर घेतलाय. आणि एक 100 ग्रॅमला कमी थोडासा फ्लावर आहे. आणि आपल्याला मसाले काय काय लागणार आहे बघा. आज काय आपल्याला जास्ती मसाले कारण आपल्याला साधा मसाले भात करायचा आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही मसाले लागणार नाहीत. मी टाकताना तुम्हाला सांगते की काय काय मसाले टाकलेत आपण आणि किती टाकलेत ते. आणि ते मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत बघा, कारण मला 8 मेंबरसाठी आज मसाले म्हणजे साधा मसाला भात आहे ना, 8 मेंबरसाठी करायचं, त्यामुळे मी अर्धा किलो तांदूळ घेतलाय बघा इथे. तर चला सुरुवात करूया आपण बनवायला. तर इथे बघा आपलं तेल तापलेलं आहे. आपल्याला प्रथम टाकायची मोहरी. बघा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे, 1 चमचा मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला, कारण आज आपल्याला गरम मसाला फक्त 4-5 लवंगा आणि 4-5 मिऱ्या टाकायच्या, याच्या व्यतिरिक्त काहीच टाकायचं नाही. बघा मोहरी तडतडली. आता आपण टाकूयात 1.5 चमचा जिरं. 1 चमचा मोहरी, 1.5 चमचा जिरं आणि कढीपत्ता. कढीपत्ते 3-4 लवंगा आणि 3-4 मिऱ्या घेतल्या बघा फक्त. आणि आता आपल्याला टाकायचा कांदा परतायला, कारण मी कुकर मध्ये का लावते आज भात, तर आपल्याला आहे ना मसाले भात तिखट करायचा आहे. कारण मसाले भात तिखट खूप छान होतो, तुम्ही नक्की करून बघा. ज्या लोकांना दात नाही त्या लोकांना असं तिखट भात करून घालत जा तुम्ही. तर आता आपण कांदा परतला. आता आपण टाकतोय मी उभा कापून घेतलेला आहे टोमॅटो. टाकूया. आणि टोमॅटो थोडं कुकरवर झाकण ठेवायचं आपल्याला, कारण टोमॅटो पटकन तसं पण शिजेल तो. थोडासा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे फोडणीतच. तर आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवूया त्याच्यावर. बघूयात आपण टोमॅटो आपला मऊ झालाय का. बघा टोमॅटो मस्त मऊ झालाय आपला बघा. तर आपल्याला त्यात आता आहे ना मी पुदिना, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलंय बघा. पुदिना, लसूण आणि कोथिंबीर, बाकीचं त्याला काहीच टाकलेलं नाही मी, मिरची वगैरे काहीच नाही टाकलेली. ते वाटण थोडंसं घालायचं आपल्याला. वाटण पण 1-2 मिनिटं झाकण ठेवून परतून घ्यायचंय आपल्याला. बघा मस्त परतलंय. आता आपल्याला बघा मसाले काय काय टाकायचे मी सांगते तुम्हाला.
कारण आपण याच्या आधी मसाले फक्त लवंग 4-5 आणि मिऱ्या 4-5 टाकल्यात आणि अद्रक, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट टाकली बघा. आता आपल्याला काय काय टाकायचंय बघा. गरम मसाला टाकतोय बघा. गरम मसाला 1 चमचा, म्हणजे अगदी 10 रुपयाची पुडी येते ना आपली, ती टाकायची आपल्याला. आणि इथं लाल मिरची पावडर 1च चमचा टाकली बघा. आणि जो आपण घरगुती मसाला करतो ना त्यात 1 चमचा टाकायचा आहे, तो एक. हळद हळद बघा, मी मसाल्याच्या डब्यातला चमचा 1-1.5 चमचा हळद टाकली. आणि चवीनुसार मीठ टाकायचंय, कारण मी ना 8 मेंबर साठी मसाले भात बनवते, त्याच्यामुळे बघा इथं 1.5 चमचा. हा चमचा आहे माझा, 1.5 चमचा टाकलाय मी. आता आपल्याला टाकायचंय ज्या भाज्या घेतल्या होत्या आपण, त्या भाज्या मी बघा स्वच्छ धुवून अशा आपण टाकतोय. मस्त हलवून घेऊ आपण. तर बघा चांगला मिक्स झालाय आपल्या भाज्या मसाल्यामध्ये. आणि भात तुम्ही करताना ना कुठलाही भात करा, पण थोडं तेल आणि तूप वापरत जा बघा, मिक्स वापरा. किंवा नुसतं तुपातला जरी तुम्हाला आवडत असेल ना तर आपलं साजूक तूप खूप म्हणजे असं भारी होतो भात आणि वेगळीच चव लागते बघा त्या भाताची. आणि नसेल जमत तुम्हाला पूर्ण तूप तर अर्ध तेल अर्ध तूप वापरा. बघा कसा दिसतंय आपला भाज्या छान परततात. आता एक आपण 5 मिनिटं परतून देणार आहोत भाज्या आणि त्यानंतर तांदूळ टाकू वरून. तरी आपला मस्त भाज्या 5 मिनिटं परतल्यात बघा. आणि आपण त्यात टाकतोय आता आपला तांदूळ. तर मी इथे मला चिकट भात करायचा आहे, मी आपली इथं बासमती कणीच वापरलेली आहे, कारण माझ्याकडे ती आम्ही रोज तीच खातो. त्यामुळं तुम्हाला जर बिर्याणी राईस घालून करायचा असेल भात तर करा, किंवा कोलमनी पण छान होतो. आणि चिकट जर करायचं असेल तर मग आपली कणी वापरली तरी चालेल, किंवा पाणी थोडं जास्त टाकलं तर खूप चिकट होतो भात. बघा मस्त आपल्या भाताला कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण त्यात टाकतोय पाणी. तर मी आता तिथे थंड पाणी वापरणार आहे, कारण की आपल्याला भात कुकर मध्ये करायचा आहे. तांदूळ घेतलेत ना मी, अर्धा किलो तांदूळ घेतलेत, तर त्या मापाने तुम्ही डबल आणि थोडस जास्त पाणी घ्यायचं बघा, म्हणजे बरोबर त्यात भात शिजतो आपला. तरी ते बघा मला चिकट भात करायचा, मी थोडस पाणी जास्त टाकले. आणि भाताच्या अंदाजानुसार बघा आपल्याला इथं पाणी टाकतं, कारण भात झालाय की नाही कसा झालाय बघूयात आपण. आता कुकर खोलूयात. मी इथे 3 शिट्ट्या करून घेते कुकरच्या आणि 1-2-3 मिनिटं मंद गॅसवर ठेवला होता. बघा कसला भारी झालाय आपला भात, चिकट पण झालाय. तर आता आपण प्लेटीत काढून घेऊयात भात. तर बघा चिकट झालाय की नाही आपला भात, हे बघा चिकटलेला आहे, त्यामुळे आपला भात चांगला चिकट झालाय. आणि मसाले भात असा चिकटच छान लागतो. तर बघा कसा दिसतोय आपला मसाले भात, छानच दिसतोय. आणि वास पण खूप छान येतोय मला, कारण मला खूप आवडतोय. पण मला उपवास आहे आज, त्यामुळे मला जेवायला बसेपर्यंत काय खाता येणार नाही. आणि तुम्ही मस्तपैकी ताव मारा असा भात करून, आणि सोबतीला लोणचं घ्या. लोणच्या बरोबर मसाले भात एकच नंबर लागतो, तुम्ही खाऊन बघा. कारण मी नेहमी लोणच्या बरोबर भात खाते. आणि आपली ही रेसिपी तुम्ही एकदम सोप्यात सोपी आहे, तर नक्की ट्राय करून बघा. आणि मला कमेंट मध्ये कळवा की कसं झालाय आपला भात तो. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.